Good morning friend, welcome to my YouTube channel Fit with Dicky. टुडेच आजचा वर्कआउट आहे चेस्ट, शोल्डर आणि ट्रायसेप. आता त्यामध्ये स्टार्टिंगला मी फुल बॉडी वॉर्मअप घेत आहे. फुल बॉडी वॉर्मअपमध्ये सर्व जॉईंटचे रोटेशन. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून लाईक अँड बेल आयकॉनवरती प्रेस करू शकता. व्हेरी गुड. फुल बॉडी वॉर्मअपमध्ये शोल्डर, एल्बो, परत रिस्ट ट्विस्ट अँड क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 10 रेपिटेशन घ्यायचे आहेत. मग ते 10 रेपिटेशन घेतल्यानंतर मग मी स्टार्टिंगला डिप्स घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मी फुल बॉडी वॉर्मअप घेत आहे. व्हेरी गुड. अर्ली मॉर्निंगला आता खूप दिवस गॅप पडल्यानंतर जिमला जाताना थोडंसं फोर्सफुली जावे लागते. स्लोली फिटनेस जर्नी ट्रॅकवरती आणत आहे. जवळपास 15 to 20 डेज झालेले आहेत वर्कआउट स्टार्ट करून. बऱ्यापैकी चालू आहे. एल्बो रोटेशन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. नेक अप अँड डाऊन. व्हेरी गुड. वॉर्मअपचा एक फायदा असतो की आपल्याला परत इंजुरीचे चान्सेस कमी होतात. सर्व मसल रिलॅक्स होतात. गुड. लोअर बॉडी वॉर्मअप. आता वर्कआउटची सुरुवात करत आहे. देसी वर्कआउटपासून जोर घेत आहे. खूप दिवसानंतर जोर घेत असल्यामुळे जोर पण मला खूप हेवी वाटत आहेत. तरी पण ट्राय करत आहे. याच्या आधी मी कधी काउंटच करत नव्हतो जोर किती जातात वगैरे. बट आता थोडंसं मेहनत करावी लागणार आहे. व्हेरी गुड. स्लोली डाऊन अप. गुड. आपण ज्या वेळेला दोन्ही हातांचं डिस्टन्स असतं ते आपल्या शोल्डर लाईनच्या थोड्याशा आउटसाईडला आपलं हँड्स ठेवायचे असतात. तर सेकंड सेट असे मी 3 सेट घेत आहे डेप्थसाठी. गुड. गुड. स्लोली. याच्यामध्ये डिप्समध्ये आपले ट्रायसेप, चेस्ट आणि शोल्डर तिन्ही मसल चांगल्या प्रकारे वर्क होतात. म्हणजे चांगल्या प्रकारे वॉर्मअप म्हणू शकता त्याला तुम्ही. त्याच्यानंतर घेत आहे फ्लॅट बेंच प्रेस. लाईट वेटपासून सुरुवात करत आहे. ग्रॅज्युअली वेट इन्क्रीज करायचे आहे. गुड. याचे पण 15 रेपिटेशन 5 सेट घेणार आहे. हा फ्लॅट बेंच बार्बेल प्रेस कंपाऊंड एक्सरसाइज आहे. याच्यामध्ये मोस्टली ट्रायसेप्स, चेस्ट आणि शोल्डर वर्क होतो. सेकंड सेट 45 kg. वेट स्लोली ग्रॅज्युअली इन्क्रीज करत आहे, ॲड करत आहे त्याच्यामध्ये वेटमध्ये. ह्याचे पण 10 to 15 रेशन. 1. तुम्ही पाहू शकता मी प्रत्येक रेपिटेशनला माझं कॉन्सन्ट्रेशन आहे माझ्या सेटवरती. स्लोली अप अँड स्लोली डाऊन, कोणतीही गडबड नाही. व्हेरी गुड. या सेट कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर थर्ड सेट. ह्याच्यामध्ये मी परत 10 kg वेट वाढवलेला आहे. ह्याचे पण मी 10 to 15 रेपिटेशन घेत आहे. त्यानंतर फोर्थ सेट 65 kg. पाहू किती रेपिटेशन जातात. 1 2. तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता मित्रांनो. अशीच बरेच वर्कआउटचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आणि माझी ट्रान्सफॉर्मेशन जर्नी तुमच्या समोर ठेवणार आहे. व्हेरी गुड.
हा लास्ट सेट आहे 75 kg. बऱ्याच दिवसानंतर वेट स्लोली स्ट्रेंथ आहे माझी जी रिकवर करत आहे. शुगर फोकस या थोडासा टाईम घेतो मी, कारण ग्रिप वगैरे स्टार्टिंगलाच व्यवस्थित पकडावी लागते. गुड. 1 स्लोली. 2 गुड. मुवमेंटवरती आपली कंट्रोल पाहिजे. व्हेरी गुड. 4 रिपिटेशन गेलेले आहेत. ठीक आहे. फ्लेक्स. याच्यानंतर फ्लॅट बेंच डंबेल प्रेस घेत आहे. व्हेरी गुड. 1 2 3. याचे पण 4 सेट घेत आहे मी. गुड. डंबेलमध्ये काय होतं, म्हणजे डंबेल आणि बारची एक्सरसाइज याच्यामध्ये डिफरन्स काय होतो. बार आपण घेतो त्यावेळेला जो आपला स्ट्रॉंग हँड असतो तो जास्त पुश करतो. नुसतं वेट इक्वली डिवाइड होत नाही आपल्या दोन्ही हँड्समध्ये. आणि डंबेल्समध्ये काय होतं, सेम वेट डंबेल आपण वेगवेगळे दोन्ही हातांमध्ये घेतो, त्यामुळे वेट इक्वल डिवाइड होते आणि दोन्ही हात सेम वेट पुश करतात. त्याच्यानंतर मी घेत आहे इन्क्लाइन मशीन चेस्ट प्रेस. याचे पण 3 ते 4 सेट घेणार आहे 15 रिपिटेशनमध्ये. तुम्ही पाहू शकता मुवमेंटवरती कंट्रोल आहे. स्लोली अप अँड स्लोली डाऊन. मी बऱ्याच वेळेला पाहिलं आहे जिममध्ये की बरेच लोक गडबडीमध्ये सेट कंप्लीट करतात. त्याच्यामध्ये काय होतं, जर्क जास्त बसतात. मसलवरती जो आपल्याला वर्क करायचा आहे मसल तो त्याच्यावरती फोकस राहत नाही. मीन्स तो प्रॉपर वर्क होत नाही आणि त्यामुळे आपल्याला रिझल्ट भेटत नाही. जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर आपले मुवमेंटवरती किंवा आपण जो मसल टार्गेट करतो त्याच्यावरती फोकस असला पाहिजे. व्हेरी गुड. तुम्ही पाहू शकता. गुड. त्याच्यानंतरची एक्सरसाइज चेस्ट फ्लाय मशीन. तुम्ही पाहू शकता. हँड अप, एल्बो अप पाहिजे. काही लोकांचे एल्बो डाऊन असतात. चेस्ट अप. व्हेरी गुड. याचे पण मी 3 ते 4 सेट घेत आहे 15 रिपिटेशन. गुड. आज चेस्ट, शोल्डर आणि ट्रायसेप. चेस्ट सोबत शोल्डर आणि ट्रायसेप घ्यायचे रिझन म्हणजे काय, ज्यावेळेला आपण चेस्ट हा मेन मसल आहे मोठा, त्याच्यामध्ये सेकंडरी मसल वर्क होतात ते म्हणजे शोल्डर आणि ट्रायसेप. पुश मोमेंटला शोल्डर पण वर्क होतो आणि ट्रायसेप पण वर्क होतो. जर चेस्टचा वर्कआउट घेताना चेस्ट ब्रेक होऊन जर थोडं शोल्डर आणि ट्रायसेप पण ब्रेक झालेल्या असतील तर त्याच वेळेला ते शोल्डर आणि ट्रायसेप पण ब्रेक करण्यासाठी मी शोल्डर आणि ट्रायसेपचा पण वर्कआउट पुढे ॲड केलेला आहे. ह्याच्यानंतर मी घेत आहे मशीन शोल्डर ओव्हरहेड प्रेस. हा मेन एक्सरसाइज आहे शोल्डरमध्ये. कमॉन. 1 2. थोडंसं सेटिंग करावी लागणार मला मशीनमध्ये. या थोडंसं अँगल आणि वेट आणखी थोडेसे इन्क्रीज करत आहे. लाईट वेट वाटत होते. व्हेरी गुड. याचे पण मी 10 to 15 रिपिटेशन आणि 3 to 4 सेट घेणार आहे. गुड. आणि सेकंड सेट आहे शोल्डरचे दोन एक्सरसाइज मी ॲड केले, ओव्हरहेड प्रेस अँड लॅट रेज. गुड. मुवमेंटवरती कंट्रोल. स्लोली अप, स्लोली डाऊन, अप डाऊन. गुड. ह्याच्यानंतर घेत आहे डंबेल लॅट रेज. स्लोली. व्हेरी गुड. ह्या एक्सरसाइजच्या जिममध्ये बरेच व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळतील, बट हा जो फॉर्म आहे हा करेक्ट फॉर्म आहे. एल्बो अप पाहिजे. स्लोली मुवमेंटवरती कंट्रोल. काही लोक भरपूर वरती डंबेल उचलतात वरती केल्यानंतर, बट तो फॉर्म चुकीचा होतो. गुड. सेकंड सेट. राईट. थोडंसं कंट्रोल मुवमेंटवरती. गुड. तुम्ही दुसऱ्या अँगलने पण पाहू शकता. 1 2 3. गुड. ह्याच्यानंतर डंबेल रॅक केलेले आहेत.
आपण जिथं पण वर्कआउटला जातो तिथे जे पण साहित्य आपण घेतो ते त्याच जागेवरती ठेवलं पाहिजे. आपण आता मी पोझिंग पाहू शकता. व्हेरी गुड. बॉडीवरती भरपूर फॅट आहे बट पोझिंग मारायलाच पाहिजे, कारण त्यांना आपल्या बॉडीवरती समजतं की काय म्हणजे जज करता येते आपली बॉडी कुठं काय आहे. आणि त्यानंतर ट्रायसेप स्टार्ट केलेला आहे. तुम्ही पाहू शकता ट्रायसेप तरी बऱ्यापैकी दिसत आहे. फर्स्ट एक्सरसाइज आहे केबल पुश डाऊन. या व्हेरी गुड. ह्याच्यामध्ये ट्रायसेप आपला चांगल्या प्रकारे वर्क होतो. याचे पण 3 to 4 सेट आणि 15 रिपिटेशन. मी मोस्टली माझी स्ट्रेंथ चेस्ट वर्कआउटमध्येच इन्व्हेस्ट केलेली आहे, त्याच्यामुळे आता मी जस्ट ट्रायसेप आणि शोल्डरचे थोडे कमी एक्सरसाइज ॲड केलेले आहेत. ही रुटीन तुम्ही बिगिनरसाठी किंवा इंटरमिडिएटसाठी वापरू शकता फॉर मसल बिल्डिंग और वेट लॉससाठी. डिपेंड्स आहे तुमच्या डाएटवरती. तुम्ही डाएट कसा फॉलो करता, कॅलरी इंटेक सरप्लसमध्ये फॉलो करता की. आता सेकंड एक्सरसाइज आहे ट्रायसेपमध्ये केबल पुश डाऊन. व्हेरी गुड. स्ट्रक्चर तर आता व्यवस्थित दिसत आहे. अजून बरेच फॅट आहे बॉडीवरती, ते तेवढं फॅट लॉस करावे लागेल मला. अजून भरपूर मेहनत करायची आहे. ट्रायसेप तर चांगला उठून दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. शॉर्ट हेड, लॉंग हेड. या ट्रायसेप रोप ओव्हरहेड एक्सटेन्शन घेत आहे. याच्यानंतर आयसोलेशन वर्कआउट आहे ट्रायसेपसाठी. गुड. याच्या पण 15 रिपिटेशन. गुड. या याचे पण 2 ते 3 सेट. फर्स्ट ट्रायसेप पोझिंग, साईड चेस्ट. या गुड. त्यानंतर लास्ट एक्सरसाइज आहे, जेवढी राहिलेली स्ट्रेंथ फिनिश करायची. थोडंसं क्लोज ग्रिप डिप्स. गुड. हो, जेवढे जातील तेवढे रिपिटेशन. 1 2 3 4. स्ट्रेंथ आता खूप कमी झाली आहे, कारण बराच वेळ वर्कआउट चालू होता त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट झालेले आहे. तरी पण आता जेवढी राहिलेली स्ट्रेंथ आहे तेवढी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची आहे. आणि तुम्ही आता लास्टचं पाहू शकता, थोडंसं फुल बॉडी स्ट्रेच घेत आहे. ह्याच्यामध्ये फुल बॉडीची स्ट्रेचिंग करायची आहे. गुड. ईच पोज होल्ड फॉर 10 to 20 सेकंड. राईट. ह्याच्यामध्ये बायसेप स्ट्रेच होतो, फोरआर्म स्ट्रेच होतो. स्ट्रेच खूप महत्त्वाचं आहे बॉडी रिलॅक्ससाठी. जर मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता तुम्ही. परत असे बरेच व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे, त्याच्यामधून तुम्हाला बरेच इन्फॉर्मेशन भेटणार आहे. तुम्ही ती यूज करून ते फॅट लॉस किंवा मसल गेन करू शकता.